हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नाशिक ते भगवान बाबागड ही बस नियमित आणि सुरळीत सुरू राहावी, यासाठीचं निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे आगार व्यवस्थापक दादाजी महाजन यांना दिलं गेलंय. यावेळी राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा वंजारी क्रांती मोर्चाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली नाशिक ते भगवान बाबागड ही बस नेहमीच काही ना काही कारणास्तव ब्रेकडाऊन पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शनिवारी 12 जुलैला या बसमधून धूर निघू लागल्यामुळं चालकानं प्रसंगावधान राखत बस बाजूला उभी केल्यामुळं मोठा अनर्थ टळलाय. अशा घटना वारंवार घडू नये, तसेच सदरली शिवशाही बस त्वरित बदली करावी, अन्यथा यापुढे आगारातून कुठल्याही गाड्या निघू देणार नाही, असा इशारा वंजारी क्रांती सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिलाय. भगवान बाबा हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या भक्तांच्या भावना दुखवणं योग्य नसून संपूर्ण राज्यातून श्रद्धाळू येत असल्यामुळे नाशिकमधील भाविकांची यात्रा सुखरूप व्हावी, यासाठी ही बस सुरू करण्यात आली आहे. तरी सदरली बस त्वरित बदलून देण्याची मागणी वंजारी समाज सेवा प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी केली आहे. या मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद केकान यांनी दिलाय. असेल तर राष्ट्रीय जयंती उत्सव समिती जी आहे तिच्या माध्यमातून भगवान बाबागड येथे जाण्यासाठी नाशिक ते भगवान बाबागड अशी एक बस आम्ही सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आली होती. यामध्ये आपण जर बघितलं असेल तर लोहार कसर या गावामध्ये श्री क्षेत्र अवजीनाथ महाराजांचं एक स्थान आहे. तिथून देखील ही बस पुढे अनेक प्रवासी घेऊन जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्या बसला 1182 नंबरची जी बस आहे त्या बसमध्ये मेजर इफेक्ट्स जाणवतो. अनेक वेळेस ती मध्येच बस बंद पडणे, तिचं AC बंद असणे, काचा बंद असणे, अशा विविध प्रकारच्या याच्यामुळे तिथे जे प्रवासी आहेत ते त्रासलेले होते. त्याचा आज आम्ही खरं इथे निषेध नोंदवण्यासाठी आलो होतो. साहेबांना सांगितलं की आम्हाला ही शिवशाही बस बदलून देण्यात यावी, तिच्याऐवजी आम्हाला शिवनेरी किंवा लालपरी देण्यात यावी. मात्र आगार जे आज आमचे इथले प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की साहेब, आज आमच्याकडे शिवनेरी आणि लालपरी या बस मोजक्याच आहेत, परंतु आम्ही शिवशाहीमध्येच काहीतरी बदल घडून दुसऱ्या प्रकारची शिवशाही बस आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो. हरकत नाही, जर शिवशाही बस जर त्यांनी चांगली दिली आणि ती जर चालू राहिली तर आमचं त्याबद्दल काही दुमत असता कामा नाही. परंतु जर ती बस पुन्हा खोळंबा झाला तर आम्ही त्यांना यावेळेस सांगितलेलं आहे की आम्ही इथं रस्त्यावर बसून मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात आंदोलन करू आणि एक देखील इथं बस डेपोच्या बाहेर जाऊ देणार नाही, अशा स्वरूपाचं त्यांना आम्ही इथे आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे. आमची मागणी एकच आहे की येणाऱ्या 29 जुलै रोजी भगवान बाबा यांची जयंती आहे, त्या निमित्ताने गडावर मोठ्या प्रमाणाचा उत्सव सोहळा होणार आहे. तर त्यासाठी जाण्या येण्यासाठी ज्या शिवशाही बस आहे या चांगल्या स्वरूपात देण्यात यावी एवढी आमची मागणी आहे. विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक नाशिक यांना नाशिकची शिवशाही बस राष्ट्रसंत भगवान बाबाच्या दर्शनासाठी समाजाचे आणि बहुजन समाजाचे जे भाविक मोठ्या प्रमाणात नाशिक शहरातून आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून जात असतात आणि 1.5 वर्षापासून वंजारी समाज सेवा संघ प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही हे पाठपुरावा करून बस चालू केलेली आहे. परंतु या बसचा आजच टाकळी बांध श्रीरामपूर या ठिकाणी बसमधून धूर निघून बस बंद पडलेली आहे आणि भाविकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि याची दखल घेऊन आम्ही तात्काळ या ठिकाणी आगार व्यवस्थापक आणि DC साहेब यांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ बस बदलून द्यावी, लालपरी सुरू करावी, अन्यथा जी चांगल्या क्वालिटीची बस असेल की जी बंद पडणार नाही, वातानुकूलित असेल अशा प्रकारची भाविकासाठी बस उपलब्ध करून द्यावी. आगार प्रमुख महाजन साहेब यांना भेटल्यानंतर त्यांनी ॲश्युअर केलेलं आहे की मी 2 दिवसात गाडी बदलून तुम्हाला देतो, काळजी नसावी. परंतु जर या 4-6 दिवसात 8 दिवसात जर यामध्ये बदल झाला नाही तर आम्ही निश्चितपणे या आगार व्यवस्थापकाच्या समोर रास्ता रोको करून कोणत्याही शिवशाहीला बाहेर जाऊ देणार नाहीत, अशा प्रकारचा सक्त इशारा राष्ट्रीय संत उत्सव समितीच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील तमाम वंजारी समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी देतो. या कामी सर्व आमचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित आहेत. महाजन साहेबांनी याची दखल घेतलेली आहे आणि वेळीच ते निर्णय देतील अशी आम्ही राष्ट्रसंत भगवान बाबाकडे सुद्धा प्रार्थना करतो. आणि हा भाविकांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर निकाली निघावा आणि सुयोग्य अशी वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रयत्नांना यश लाभो अशी पुन्हा भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. या प्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप,
राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे, युवक उपाध्यक्ष सतीश सोनवणे, कुंडलिक फड, बाळासाहेब घुगे, निखिल सोनवणे, करण वाघ, दर्शन मुळे यांची उपस्थिती होती. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, नाशिक. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.